हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार, तर रविवारचा स्पेशल नाश्ता आहे डोसा. काल दुपारी आहे ना, मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवलेली. ती चांगली भिजली तर रात्री मी सगळं वाटून घेतलं आणि वाटून स्टीलच्या डब्यात झाकण लावून ठेवलेलं फुलण्यासाठी. सकाळी आहे ना, बघितलं त्याला चांगलं फुललेलं आणि चांगलं फेटून झाकण लावून ठेवले आता. आणि इथं बघा मी सांबार बनवते. आणि पहिले 15-20 मिनटं अगोदर आहे ना, मी डाळ आहे ना भिजत ठेवलेली आणि त्याच्यात बघा मोठे मोठे असे 2 टमाटर कापून टाकलेत आणि कांदे पण ना मोठे मोठे 2 आहेत ना, असे मोठे मोठे कापून टाकते. त्याच्यात आहे ना बटाटे पण कापून टाकणार आहे 2 मोठे मोठे. आणि आता त्याची साल काढून ठेवते. आणि इथं बघा मी चटणीसाठी आहे ना ओलं खोबरं आणि थोडंसं अद्रक आणि मिरची चांगलं भाजून घेते. आणि ते भाजते तोपर्यंत इथं मोठे 2 बटाटे कापून ना असे मोठे मोठेच टाकणार आहे. टाकून आणि फक्त कुकरला लावून घेते. त्याच्यात बाकी काहीही टाकत नाही. पाणी वतून जेवढं लागतं तेवढं डीप करून पाणी झाकण लावून कुकरला लावून ठेवते. तोपर्यंत तिकडे बघा माझं चटणीचं भाजून पण घेतलं मी ते. बटाट्याची भाजी करायची म्हणून बटाटे शिजून घेतलं आणि 4-5 बटाटे असे शिजून घेतले आणि त्याचे सगळे वरचे साल काढून घेते चांगले. आणि बारीक एकदम मॅश करून घेते त्याच्या बटाट्याने. आणि काटा चमच्यानेच करते, हाताने करत नाही त्याला. काटा चमच्याने असं करून घेते, कारण की मसाला डोसा बनवायचा. बटाटे मॅश करून बाजूला ठेवले. आणि इथं कढीपत्ता लागणार. आता आपलं कढीपत्ता मला भरपूर लागणार म्हणून भरपूर असे कढीपत्ता ना मी बाजूला काढून ठेवलेत. आणि बारीक मिरची बटाट्याची भाजीसाठी असं बारीक मिरची करून घेणार आहे. आणि बटाट्यामध्ये ना मी आज ना कांदा टाकणार. तो पण कांदा बारीक चिरून आहे, असं उभं बारीक पातळ उभं चिरून घेणार आहे, ते टाकणार आहे. आणि हे कापून झाल्यानंतर ना मी चटणी बनवते, खोबऱ्याची चटणी बनवते मी. खोबऱ्याच्या चटणीमध्ये ना कोथिंबीर, मिरची आणि आलं आणि लसूण टाकून ना बारीक मिक्स करून घेते. आणि त्याच्यात ना 4-5 चमचे ना दही टाकून घेते. दहीने पण ना खूप चांगलं लागतं. पहिले ना खोबरं ना बारीक करून घ्यायचं, त्याच्यानंतर मग दही 4-5 चमचे टाकले की एकदाच फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही, तर मग ते वरती येतं. आणि इथं बघा मी कोथिंबीर कापून घेते, बारीक कापून घेते. आणि इथं बघा चटणी टाकते थोडं आणि थोडंसं ना बटाट्याच्या भाजीसाठी ठेवते. आता मी ना चटणीला ना फोडणी मारून घेते. आणि इथं बघा मी चडका पॅन ठेवले, छोटासा माझा येत आहे. त्याच्यात ना तेल टाकलं, गरम होण्यापर्यंत ठेवलं. त्याच्यात राई टाकली आणि कढीपत्ता टाकून ना फोडणी मारून घेते चटणीला. आता ही चटणी तयार झाली माझी. आता मी बटाट्याची भाजी करून घेते. कढई ठेवली, कढईत तेल टाकून घेते. त्याच्यात राई, जिरा, लसूण आणि मोठे मोठे कापलेले ना कांदे टाकून घेते. कढीपत्ता पण टाकून घेते आणि चांगलं फ्राय करून घेते त्याला. फक्त गुलाबी रंग येईपर्यंत ना चांगलं परतून घ्यायचा तो कांदा. आणि म्हणजे असं चांगलं शिजेपर्यंत. शिजून झालं की त्याच्यात हळद टाकायची. हळद आहे ना चांगलं तेलात ना भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी टाकायची. भाजी टाकून परत एकदा चांगलं चमच्याने ना फ्राय करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं, वर खाली करून. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून ना परत एकदा परतून आणि वरतून कोथिंबीर टाकून झाकण लावून ठेवून द्यायचं. आणि इथं बटाट्याची भाजी माझी तयार झाली. आता मी ना सांबार बनवून घेते. कुकर लावलेला ना मीने सांबारचा, मग त्याला 4 शिट्ट्या करून घेतल्या. चांगले शिजले बघा. आणि आता ना पावभाजीच्या मेकरने ना असं एकदम मॅश करून घ्यायचं पूर्ण जाळ. त्याच्यात बटाटे वगैरे टाकलेलं असताना ते सगळं मॅश करून घ्यायचं. आणि इथं बघा मी कढई ठेवली. कढईमध्ये राई, जिरा, कढीपत्ता टाकायचा चांगलं आणि भाजून घ्यायचं. आणि त्याच्यात ना मी हे टाकणार आहे, काय म्हणतात त्याला, सांबार मसाला. तो पण चांगला भाजून घ्यायचं त्याच्यात तेलातच. आणि तर आपल्या आवडीनुसार तिखट किती झणझणीत पाहिजे तसं लाल मसाला घालून घ्यायचा. आणि त्याच्यात परत एकजीव करून चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यात मग तो मॅश केलेला ना सगळं सांबार टाकून ना परत हलवून घ्यायचं. आणि घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवायचं, नाही तर पातळ पाहिजे तर पातळ. मला इथं पातळ पाहिजे आणि म्हणून परत पाणी वाढून घेते त्याच्यात आणि चांगलं शिजून घेते त्याला. आवडीनुसार ना मीठ टाकून घेतलं. आता ते शिजते तोपर्यंत इथं मी ना इडली बनवणार आहे, कारण की कार्तिक म्हटलं की मला डोसा नको, इडली पाहिजे. त्याच्यासाठी मी इडली पण बनवते आणि डोसा पण बनवते. हे बघा इडलीचं बॅटर मी डब्यात झाकून ठेवलेलं. आता एकदम चांगलं फेटून घेते. एकदा सकाळी एकदा फेटून घेतले, परत एकदा फेटून घेते. आणि इथं बघा माझ्याकडे ना स्टीलचं ना इडली भांडं आहे. आता त्याला चांगलं तेल लावून घेतलंय आणि बॅटर घालून घेते. आणि हे आहे ना 2 आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यात किती आहेत, 7 आहेत टोटल.
हां 7 आहेत, असे 7 आणि 7 14 होतात आणि 2 आहेत माझ्याकडे ते भांडं. आता तोपर्यंत इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात. आणि आता ह्याच्यात ना मी उकळी आली पाण्याला, आता ठेवून घेते भांडं. दुसरं एक प्लेट आहे इडलीचं, त्याच्याला पण तेल लावून घेते आणि त्याच्यातच बॅटर घालून ना झाकण लावून 20 मिनटंपर्यंत ना शिजवायला ठेवते. इडली शिजते तोपर्यंत इथं डोसा करून घेते. एका साईडला सांबार शिजते, एका साईडला इडली शिजते आणि एका साईडला आता मी डोसा करून घेते. आणि हे नॉनस्टिकचा तवा आहे माझा. आणि इथं बघा पातळ मला डोसा करायचा, पेपर डोसा. बॅटरमध्ये ना पाणी वाढून घेते आणि इथं बघा मला सांबारला उकळी आली. आता बारीक कापून कोथिंबीर टाकून घेते त्याच्यात आणि चांगलं हलवून ना 1-2 मिनटापर्यंत परत शिजून ना झाकण लावून ठेवून देते. सांबार पण तयार झालाय माझा. आणि आता इथं बघा डोसा करून घेते तोपर्यंत तिथे इडली शिजते. आणि पेपर डोसा करायचा म्हटल्यावर ना भरपूर पाणी असं वतून घेतलं, जेवढं पाहिजे तेवढं. इडलीसाठी आहे ना पाणी नाही वतायचं, डोशासाठीच पाणी वतायचं. घट्ट असलं की मग ते वरती येतं. आणि नॉनस्टिकमध्ये जेवढं डोशाला पातळ असतं ना बॅटर तेवढं छान येतं, ते एकदम पातळ पातळ येते. मी 1-2दा पहिलं करून बघितलं येतं का नाही, म्हटलं येते, म्हटलं अजून थोडं पाणी वाढवून घेतलं आणि पूर्ण पातळ असं करून घेतलं. आणि इथं मी डोसे सगळे असं बनवून घेते. आणि इथं बघा माझे डोसे 2-3 बनवून झालं. तसंच मी आता कार्तिकला खायला पण देते. आणि इथं तोपर्यंत माझं इडली पण तयार झाले. तर आता त्याला दम निघाना म्हणून आता मी काढायला लागली. ते गरम गरम काढायला लागले म्हणून बरोबर आला नाही. आणि इथं बघा मी काढायला लागले, कसं खाली जरा चिपकून बसलं आहे, तेल जरा कमी लागलं आहे वाटतं त्याला, त्याच्यासाठी. आणि इथं गरममध्ये कसं 5 मिनटं पण ठेवलं नाही, काढलं की 20 मिनटं झालं की लगेच झाकण काढलं ना, ते त्याचं अर्ध निम्मं खाली आणि अर्ध निम्मं वरती झाले, असं झालं आहे. आणि इथं बघा ते काढून घेतलं आणि त्याला खायला देते. आणि तोपर्यंत अजून एक डोसा काढून घेते आणि दुसऱ्यांदा परत मी वतून घेते. परत येते का बघू कसं, त्याच्यातच मी घालून घेते आणि ते पण 20 मिनटं ठेवते. आणि दुसऱ्यांदा काय करते माहिती का, थंड होईपर्यंत ठेवते, त्याच्यात निघते कसं ते बघते मी. आणि इडली ह्या भांड्यामध्ये मी पहिल्यांदा करते. आणून माझं 2-3 वर्ष झालं इडलीचं भांडं आणले, पण इडली एकदा पण नाही केलं. आज पहिल्यांदा ह्याच्यात केले. नाहीतर इडली भरपूर केलेत, पण ते जर्मनच्या इडली भांड्यामध्ये केलेत. आणि इथं इडली लावत नाही तो पण थोडंसं करपलं बघा माझं हे डोसा. आता दुसरं घालून घेते. आणि इडली तर भरपूर घेतले, पण ते जर्मनचं इडली भांडं आहे ना त्याच्यात केले, ते खराब झालं म्हटलं, ते मोडीला घातले म्हणून आता हे स्टीलचं घेतले. ते अजूनपर्यंत एकदा पण नाही केलं. आज ना पहिल्यांदा करते त्याच्यात. आणि शिजवलं 20 मिनटं झाल्या आणि वरती 10 मिनटं झाले एक्स्ट्रा. आता व्यवस्थित आलेत तरी पण आहे, कारण की मगाशी केले तेव्हा त्याच्यात चिपकून बसले ना, म्हणून अजून थोडं चिपकून बसले, तरी पण व्यवस्थित आलेत. मी आणि कार्तिक आता खाऊन घेतो, कारण की आम्ही दोघंच आहेत घरात, कारण की त्याचे पप्पा गेले कामाला. नाश्ता पण सकाळचा आणि दुपारचं जेवण पण एकदमच तेच होतंय. आणि आता बघा किती वाजलेत, संध्याकाळचे 4 वाजले. आणि आता मी देवघर साफ करून घेते. आणि कपाट आहे ना माझा हा देवघरात आहे. आणि देवघरात काय काय माझं कपाट एक आहे आणि आटा चक्की एक आहे आणि एक स्टूल आहे आणि कार्तिकची खेळणी आहे, बाकी इथं काही नाही आहे. कपाट आहे ना मी साफ करून घेते आणि आठवड्यातून एकदा हे कपाट पण मी साफ करते. वरती आहे ना 2 आहे ना असं पातळ माझी ओढणी आहेत, माझीच आहेत. आणि दुसरं ठेवलं तर घसरून पडते म्हणून ओढणी ठेवलेत. एक लाल कलरची आणि एक ग्रे कलरची ओढणी आहे, ती ठेवते. आणि आठवड्यातून एकदा काढते आणि स्वच्छ असं पुसून घेते सगळं. आणि देवघरात एक खिडकी आहे, ती पण स्वच्छ असं पुसून घेतलं. आणि हे पण पुसून घेते. आणि काच आहे ना थोडंसं पाणी सुपडून ना, कधी पण ना काच कसं पुसायचं माहिती आहे का, कपड्याने पुसलं की चांगलं निघत नाही. काचावर ना असं आपल्या आरशावर काय करायचं माहिती आहे का, असं ग्लास असून दे, आरसा असून दे, काही पण असून दे, असं पाणी आहे ना शिपडायचं, म्हणजे असं थोडं नॉर्मली असं शिपडायचं. न्यूजपेपर आहे ना, न्यूजपेपरनी पुसायचं पूर्ण असं चांगलं. पुसून झाल्यानंतर अजून दुसरं एक न्यूजपेपरनी चांगलं चकाचक, आणि एवढं सुंदर असतं ना, पूर्ण असं क्लीन होतं, असं वाटतं नवीन काच बसवल्यासारखं असं येते. तुम्ही एकदा बघा, मी तसंच करते. कारण की मी काय करते, काच असून दे, काचलाच फक्त काचला न्यूजपेपरने पुसते, बाकी कशाला नाही पुसत आहे. तुम्ही बघा एकदा करून, तसंच येते. आणि इथं बघा मी कपडे घडी मारून ठेवते. आणि कपडे हे ना कसं होतं माहिती का, पावसाळ्यामुळे 2-2, 3-3 दिवस आहेत ना माझे बाहेरच सुकतात. सकाळी धुतले की सुकवायचं, परत संध्याकाळ घेऊन यायचं आणि परत खुर्चीवर ठेवायचं आणि परत सकाळ जाऊन सुकवायचं आणि संध्याकाळपर्यंत सुकले की परत आणून ठेवायचं, असंच होते. 2 दिवसाचे हे कपडे ठेवलेत तसंच. आता हे सगळं घडी मारून ठेवते.
हे असंच होणार आहे पावसाळा संपेपर्यंत. पावसाळा संपला की उन्हाळा लागला की मग कडक ऊन पडतो ना, ते लगेच सकाळी सुकले की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कपडे सगळे सुकतात. आता हे पावसाळ्यात तसंच होणार आहे आता. आणि इथं सगळं कपडे घडी मारून घेते आणि कार्तिकने थोडा पसारा केला तो पण आवरून घेते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.